ती अधिसूचना काढली म्हणजेच मराठी ओबीसी आरक्षणात जायला मोकळे झाले। ओबीसी आरक्षणाकडे जायला मोकळे वाट करून दिली जात नव्हते, हमेशा दगड आडवे ठेवले जायचे रस्त्यावर। परंतु अधिसूचना काढल्यामुळे सगळा रस्ता मराठ्यांचा मोकळा झाला ओबीसी आरक्षणात जाण्याचा। आता राहिली तिची अंमलबजावणी। ती अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा आपला संघर्ष सुरू झाला। आपल्याला थांबून नाही जमणार। आपण जर थांबलो तर ही संधी हुकली। अधिसूचनेची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केल्याशिवाय पर्याय। याच्यात दोन म्हणणे होते, ते आज या पवित्र रायगडावरती मी नारायणगडावरती मांडतो। दोन मुद्दे होते। मराठा आणि कुणबी एकच आहे ही आपली मागणी। जर मराठा आणि कुणबी एकच आहे, तो जर कायदा पारित करायचा असला किंवा दुरुस्त करायचा असला त्याला आधार लागतो, असं गिरीश महाजनांनी सांगितलं होतं। या गडावरती मराठ्यांचा मोठा प्रलय येणार आहे, म्हणून तुम्हाला अगोदर सांगणं गरजेचं आहे, म्हणून सांगतो। या पृथ्वी तलावर कोणीच बघितला नसेल एवढा मोठा प्रलय मराठ्यांचा उसळणार आहे। गिरीश महाजनांनी सांगितलं होतं, तुमच्या मागणीप्रमाणे मीडियाचे बांधव ते पाईट सुद्धा जुन्या काढू शकते, आणि त्यांच्याकडं माणसं ठेप्याला आणायला बरोबर जिल्ह्यात तिथं असतं। त्यांनी माग एक जणाला आणलं होतं ठेप्याला, तेव्हापासून ते बोललाच नाही। त्यांनी असं सांगितलं होतं, तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला द्यायचं असलं कायदा पारित करायला किंवा कायद्यात बदल करायला आधार लागतो, आणि खरं सांगतो त्यावेळेस आधार नव्हता। आपण ते मान्य केलं, त्यांनी सांगितलं 1 महिन्याचा वेळ द्या, आपण दिला नाही। मग सगळ्या पक्षांची एक बैठक झाली आणि त्यांनी एक मुंबईत सह्याद्रीवरती ठराव पारित केला, 1 महिन्याचा सरकारला वेळ द्यावा।